सुट्टा तेल कसं सुट्टा तेल विकणं सोलापुरात फार फार गरजेचं आहे. आपल्याकडे वर्ग कसं 80% कामगार असते, 80% आणि अजून मी लोक 20 रुपये पाव किलो 25 रुपये थोडा एक छटाक तरी द्या खोबरे द्यायला असं मागणारे लोक आहेत. आम्ही त्यांना पॅकिंग घ्या म्हणू शकत नाही आणि पॅकिंग आम्हाला परवडणार नाही. आणि माझ्याकडे चांगले चांगले तज्ज्ञ डॉक्टर लोक 5-5 किलो तेल नेतात घरला, घाण्याचं तेल. पुणे मुंबईपासून माझ्याकडे गिऱ्हाईक आहे. काय गव्हर्नमेंटनं आम्हाला सहकार्य करतच नाही. 10 लाख रुपये दंड म्हणतो. 10 लाख दंड फार होतं काय नाही करू द्या. आणि निघाला तर ना आम्ही त्याला 10 लाख नाही आम्हाला हात देऊन घाला नाही तर 500 द्या भर चौकात आम्ही तयार आहे. सुट्ट्या तेलावर बंदी घालण्यात आलेली आहे FDA कडून. हो. तुम्ही जुने एक व्यापारी आहात तेलाचे. हो. काय परिणाम होणार आहे ग्राहकांवर, छोट्या मोठ्या दुकानदारावर सांगा, नाव सांगा. काय परिणाम होणार म्हणजे साहेब आहे फार कॅरीबॅग एक कोणाचं आहे. तुमचं नाव? माझं नाव काशीनाथ विश्वनाथ करिमुंगी. काय मी 1976पासून तेलाचा धंदा आहे. जवळजवळ 76 म्हणजे आता 50 वर्ष पूर्ण झालेत. आजपर्यंत मला काय असला त्रास कधी झालेला नाही. मध्ये मी कॅरीबॅग बदल प्लॅस्टिक बदल बंदी आलती, पॅकिंग विकमून आलते. आम्ही त्यावेळी माननीय शरदचंद्र पवार, विलासराव देशमुख साहेब यांना त्यांना भेटून निवेदन दिल्यावर त्यांनी स्थगिती दिली होती. आजपर्यंत आम्ही वर्षातून एकदा प्रश्न येत आहे. दिल्लीपर्यंत आम्ही जाऊन लढलेलो आहे. शांबेरी मिश्रामचे व्यापारी संघटनेचे मेन दिल्लीचे मेन कर्तव्यदक्ष होते. त्यांनी आम्हाला किती मी स्थगिती मिळून दिली केंद्राकडनं स्थगिती दिली. त्यावेळी आम्हाला सगळे सहकार्य होतं. फक्त प्लॅस्टिक आम्हाला न परवडणार आहे. प्लॅस्टिकमुळे जनावरं खातात, त्याच्या पोटात हे होतात ते होतात. त्यावेळी पवारसाहेबांनी मनावर घेऊन त्याला हे केले ते स्थगिती दिली होती. आता सुट्ट्या तेलाच्या विक्रीवर सुट्टा तेल कसं सुट्टा तेल विकणं सोलापुरात फार फार गरजेचं आहे. आपल्याकडे वर्ग कसं 80% कामगार असते, 80% आणि अजून मी लोक 20 रुपये पाव किलो 25 रुपये थोडा एक छटाक तरी द्या खोबरे द्यायला असं मागणारे लोक आहेत. आम्ही त्यांना पॅकिंग घ्या म्हणू शकत नाही आणि पॅकिंग आम्हाला परवडणार नाही. पॅकिंग म्हणजे आम्ही प्लॅस्टिकमध्ये करून दिलं तरी त्याच्यावर काय पाहिजे आमचं सही शिक्का हे आहे 5 नंबर काय त्याचं डेट ड्यू डेट ते सगळं करायचं आम्हाला परवडत नाही. आणि त्याची मशीनची किंमत आहे 7.5 ते 7 लाख रुपये आणि त्याला मनुष्य मिळत नाही. तर आपल्याकडे लेबर प्रॉब्लेम येतात. काय हे सगळं आम्हाला न परवडणार आहे. त्यासाठी पॅकिंगचं काय असू नये. आमच्याकडे घाणीचं तेल तयार होतं, घाणीमधलं तेल लोक नेतात आणि आमचं जवळजवळ 70 ते 80% धंदे संपलेले आहे. कोण संपवले? रिफाईंडवाल्याने संपवले. रिफाईंड म्हणजे कसं मोठी कंपनी येते. आता हे म्हणा कीर्ती गोल्ड म्हणा, हे मोठमोठे प्लॅन्ट आहेत त्यांचे आणि ते अब्जोपती लोक आहेत. काय त्यांच्यापुढे आम्ही टिकावं लागत नाही. तरी पण आम्ही आजपर्यंत आईलमीचा धंदा तर संपला आता. आता राहिलेत बोटावर ते बोलण्यावर केली लोक. आता तुळजापूर तेल गाणे आमच्या इथे 32 तेल गाणे होते बैलावर चालणारे. हे कधी आम्ही लहानपणी बघत होतो 80-82ला व्यवस्थित सगळ्यांचं गाणे व्यवस्थित चालत होतं. करडी तेल मिळत होतं आणि आईल मिलवाल्यांचं शेंगदाणा तेल चालत होतं. सगळं काही हे होतं. जेव्हा हे रिफाईंड प्लॅन्ट आले ते आईल मिल संपलं आणि आमच्या करडी तेलाला पण मागणी पुढं कमी झालं. रिफाईंड तेल खाऊ म्हणून हे सगळ्यांनी यायचं चालू केलं. जेव्हा डॉक्टर लोक पण सांगितलं बाबा ते फिल्टर केलं असं आहे, नॉन रिफाईंड तेल खावा, रिफाईंड तेल खावा, तेव्हा सुरुवातीला यायला. आता असं चाललं ते पुन्हा चर्चेत असं आलं आहे 1-10 वर्षापासून घाणीचं तेल खावा, कच्चे तेल घाणीचं खावा, आरोग्यासाठी ते चांगलं असं आता डॉक्टर लोक सांगतात. आणि माझ्याकडे चांगले चांगले तज्ज्ञ डॉक्टर लोक 5-5 किलो तेल नेतात घरला, घाणीचं तेल. पुणे मुंबईपासून माझ्याकडे गिऱ्हाईक आहे. आता हे तेल संपवा म्हणजे मी काय करणार. दरवेळी पॅकिंग तर परवडत नाही. आता प्लॅस्टिकचा नवीन डबा घ्यायला गेलं तर 52 रुपये डबा आहे. त्याच्यावर स्टिकर करायला गेलं तर 4 रुपये आणि वर त्याचं कवर घालायला गेलं तर 5 रुपये. जवळजवळ 61 रुपये खर्च आहे. ते आम्ही गिऱ्हाईकाकडनंच घेणार की गिऱ्हाईकाला फटका बसणार. आम्ही काय म्हणणार हे असं घ्या तुम्ही 200 रुपये किलो आहे, असं घेतल्यावर 210 रुपये बसते तुम्हाला. त्यांचं म्हणणं काय की बाबा सुट्ट्या तेलामध्ये काही ठिकाणी भेसळ केली गेली. अधिकार लोकांचं, आमचं ग्राहकांचं काय नाही. ग्राहकांचं आमच्यावर विश्वास ठेवून येतात. आजपर्यंत कुठल्याही ग्राहक आमच्याकडे असं म्हणलं नाही. आणि आता हे जेव्हा हे चालू झालं ते 2 महिन्यापासून आता काही लोक बोगस पत्रकार बी लोक येले आहेत, बोगस बी लोक ब्लॅकमेलिंग करायला बघलो, व्यापार लोकांना त्रास झाले आहेत. काय आमचं काय आम्ही आता जवळजवळ 20 वर्ष त्या संघटनेचा अध्यक्ष होतो. आता माझ्या हातनं होईना तब्येत साथ देत नसल्यामुळे बाजूला आहे. आमच्या जुने व्यापारी लोकांना सहकार्य करावं. अजून बी आहेत आमचे जुने. तुळजापूरला इंगळी एक आहे आणि ते बेलवरे म्हणून एक आहे. एक 7-8 लोक करडी तेल किती घालणार आहेत. शेळगेला 3 आहेत. चांगले व्यापार आहेत. अगदी ते घरापर्यंत येऊन येणारे लोक आहेत आणि ते लोकांना चाललं आहे आणि त्यांना पॅकिंग परवडणार नाही. ग्रामीण भागात आजही सुट्ट्या तेल घेतात का घालून घेतात की आता छोटे छोटे मशिनी झाले तर ग्रामीण लोक शेतकरी लोक काय करतात हे करडे बाबा 20 किलो गाळून दे मला गाळून देतात. ते पेंट घेतात आणि तेल देतात. काय हा निर्णय परवडणारा नाही आहे. हा निर्णय परवडणार नाही. पॅकिंग परवडणार नाही. संघटनेचा पूर्ण विरोध आहे. आम्ही दुकानं बंद ठेवू हे धंदा सोडून देऊ पण ते आम्हाला परवडणार नाही. आम्हाला संपवायचं असलं तर शासनाने विचार करावा. आज आमची परिस्थिती अशी आहे लढा तुमचा राहणार सहकार्य करणारच आहे मी. परंतु आम्हाला एवढा त्रास देऊ नये. सहकार्य करावं सगळ्यांनी. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल भेसळ आहे तुम्ही बिंदास या, सॅम्पल घ्या, टेस्ट. त्याच आमचं आहेच की पहिल्यापासून पद्धतच आहे. कुठल्याही येऊ द्या कोण बी घेऊ द्या
ते काय आमच्या भीती नाही, जे आहे ते सांगतात ते करतात. असं तेल विक्रेते किती आहेत संख्या 84 लोक आहेत आमचे सोलापुरात? किरकोळ खाद्यतेल विक्रेते संघटना. माझ्या संघटनेत 84 लोक किरकोळ तेल विक्रेते आहेत. काय म्हणजे अजूनही तिथं उत्पादक लोक जे घाणीवाले आहेत ते 12 लोक आहेत. काय आणि त्यांना सहकार्य दिलं तर बाहेर फॅसिलिटी आहे कर्नाटकला वगैरे, नवीन मिशनरी घाला, तुम्हाला भांडवल देतो हे देतो. इथं आमच्याकडे ती फॅसिलिटी नाही आहे. काय गव्हर्नमेंटने आम्हाला सहकार्य करतच नाही. 10 लाख रुपये दंड म्हणतो. 10 लाख दंड हे फार होतं हे काय नाही करू द्या आणि निघाला तर ना, आम्ही त्याला 10 लाखच नाही, आम्हाला हात नेऊन घाला नाही तर 500 द्या भर चौकात, आम्ही तयार आहे. आमच्या ते मनात भावनाच नाही ना, ते ग्राहकच चांगला आहे, आमचा विश्वास आहे, चांगलं तेल दिल्यावर आमच्यावर काय फरक पडणार आहे. काय तेल आता विकायचंच नाही म्हणजे. सुट्टा तरी विकल्याशिवाय चालत नाही साहेब आम्हाला. विकतला का आता बघा माझा 4-5 दिवसापासून बंद आहे, किती गिराईक तर तोंड बाहेर का वाढणं असं केल्यावर कसं आहे. काय सरकारनं विचार करावा. विचार करावा, सहानुभूतीने विचार करावा त्यांचा. आणि आजपर्यंत आमचे रेकॉर्डही तपासत झाली, सगळे व्यापाऱ्यांचे रेकॉर्ड तपासा. फक्त रिफायनरी आणि यांचं सोडून, मोठ्या लोकांचा धंदा सोडून आमचा घाणीवाले. आमचं सोलापूर ग्रामोद्योग तेलगाणा सोसायटी आहे आणि सिद्धेश्वर ग्रामोद्योग तेलगाणा सोसायटी आहे. हे यांच्या सोसायटीला त्यावेळी सहकार्य करत होते गव्हर्नमेंटवाले. आणि गोरगरिबांना परवडणार नाही परवडणार नाही, पॅकिंग परवडणार नाही, लूज परवडणार. आणि चांगले लोक पण लूज खायला तयार आहेत बरं का, हे सांगतो मी. लोक असं म्हणत नाही मी स्टँडर्ड आहे, मी क्लास 1 ऑफिसर आहे, मला पॅकिंगमधलाच पण डबा द्या असं म्हणत नाही त्यांनी. तुमचा आहे ना द्या. म्हणजे आधी विश्वास आहे व्यापाऱ्यांवर, तेल उत्पादक व्यापाऱ्यांचा विश्वास आणि ग्राहकांचा विश्वास याच्यावरच आमचे धंदे चालले. आजपर्यंत आम्ही जे दिवस सांभाळतोय ते ग्राहकांच्या विश्वासावरच आमचं बळ आहे.